राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता ओंकार साधना होईल. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो 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 स्टॉप. आपण आता 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर 2 ओंकार. ओंकार आपला अर्ध्या श्वासामध्ये अ ओ म्हणायचं आहे आणि अर्ध्या श्वासामध्ये मकार. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या आपला ओंकार हा घंटा नदीसारखा दीर्घ असावा आणि तेलाच्या धारेसारखा अखंड असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक.
पूरक ओ पूरक ओ शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, आपण जो ओंकारचा ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. तिचं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती ज्योती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होऊयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्सेल. घर्षण होतं पुरं. पूरक दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा कप करूया. हरि ओम. म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अथ साधना पंचकम्. वेदो नित्यमधीयतान्तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम् तेनेशस्य विधीयतामपचिते काम्ये मतिस्त्यज्यताम् पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम् संगस्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयताम् शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यताम् सद्विद्वानुपसर्प्यतां प्रतिदिनं तत्पादुका सेव्यताम् ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरो
वाक्यं समाकर्ण्यताम् वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिर पक्षः समाश्रीयताम् दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ब्रह्मैवास्मि विभाव्यतामहरहर गर्वः परित्यज्यताम् देहेऽहं मतिरुच्यतां बुधजनैर्वादः परित्यज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् स्वाद्वन्नन्न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् शीतोष्णादिविषय्यतान्न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्वाधितं दृश्यताम् प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान् नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्धन्त्विह भुज्यतामथ पर ब्रह्मात्मना स्थीयताम् यश्लोकपञ्चकमिदं पठते मनुष्यः सौचिन्त्ययत्यनुदिनं स्थिरतामुपेत्य तस्याशु संसृतिदवानलतीव्रघोर तापप्रशान्तिमुपयाति चितिप्रसादात् इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं साधना पंचकं सम्पूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। जय जय रघुवीर समर्थ। साधना पंचकम। साधना म्हणजे आमची उपासना। अध्यात्म मार्गामध्ये जो काही आम्ही प्रयत्न करतो त्याची एक विशिष्ट पद्धती आहे आणि त्या विशिष्ट पद्धतीने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचतो। त्या विशिष्ट पद्धतीला साधना असं म्हणतात। पंचकम 5 श्लोक याच्यामध्ये आहे म्हणून ते पंचकम झालं। शंकराचार्यांचं असं म्हणतात की हा पार्टिंग मेसेज आहे। जेव्हा त्यांना जायची त्यांची वेळ आली, त्यांची समाधीची वेळ जवळ आली, त्यावेळेस शिष्य त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला काहीतरी तुम्ही जे आहे ते उपदेश देऊन जा। म्हणून त्यावेळेस शंकराचार्यांनी जो काही उपदेश केला तो या 5 श्लोकामध्ये आलेला आहे। म्हणून याला उपदेश पंचकम पण म्हणतात। अद्वैत तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाला कसं आम्ही एक होऊन राहावं
असं या पंचकामध्ये सांगितलेलं असल्यामुळे अद्वैत पंचकम म्हणून पण याचं नाव आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पंक्तीमध्ये त्यांनी जे आहे ते दोन दोन अशा व्हॅल्यूज म्हणा, स्टेप्स म्हणा, उपदेश म्हणा दिलेले आहे. आणि 4 पंक्तीचा एक श्लोक म्हणजे 8 झाले उपदेश, आणि 5 श्लोक म्हणजे 8×45 असे 40 स्टेप्स म्हणा, उपदेश म्हणा, व्हॅल्यूज म्हणा त्याला, असे याच्यामध्ये आहे. आणि या 40 व्हॅल्यूज कशा आहेत म्हणजे या जणू काही चढत्या पायऱ्या आहेत. एखाद्या मंदिरामध्ये आम्ही जावं आणि ते मंदिर थोडस उंच उंच असेल आणि त्याच्यात पायऱ्या असतील, आम्ही ते 40 पायऱ्या जर त्याच्यामध्ये आहे त्या मंदिरामध्ये 40 पायऱ्या आम्ही चढतो आणि आतमध्ये जाऊन जे आहे ते भगवंताचं दर्शन करतो. तसंच या ठिकाणी या 40 पायऱ्या गेल्यावर आम्हाला हृदयस्थ परमेश्वराचं दर्शन या ठिकाणी होतं. आणि म्हणून याला सोपान पंचकम असंही नाव या स्तोत्राला दिलं आहे. फार महत्वाचा असल्यामुळे हा सर्व उपदेश फार महत्वाचा असल्यामुळे त्याला रत्नपंचकम असंही त्याला जे आहे ते म्हणतात. असं कोणतं महत्वाचं त्यांनी जे आहे ते आम्हाला स्टेप्स सांगितलेले आहे. त्याचा जर आम्ही म्हणजे आढावा जर घ्यायचा झाला तर सुरुवातीच्या श्लोकामध्ये जे 8 त्याचे स्टेप्स आहे की वेदाचा नित्य अभ्यास करा असं ते म्हणतात. आता हे जे स्तोत्र आहे हे सर्वांना पाठवलेलं आहे. दासबोध अभ्यास वर्गामध्ये श्री मालशेजींनी सर्वांना पाठवलं आहे, त्याच्यामध्ये ते पाहू शकतील. वेदांचा नित्य अभ्यास करा असं आहे. त्याच्यानंतर जे आहे त्यांनी जसं की वेदात सांगितलंय त्याप्रमाणे कर्माचं अनुष्ठान करा, हा दुसरा उपदेश आहे. तिसरा उपदेश आहे की त्या जे अनुष्ठान कराल, जे कर्म कराल, त्या कर्माद्वाराच ईश्वराची पूजा करा. सकाम कर्माचा त्याग करा, पापाचं गाठोडं या प्रकारे धुवून टाका. संसारातून मिळणाऱ्या सुखात कोणते दोष आहेत याचं अनुसंधान करा. आत्म्याला जाणण्याची दृढ इच्छा करा आणि घराच्या प्रति आसक्तीचा त्याग करून ज्ञानाचा अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हे 8 स्टेप्स या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये दिले. एक अंदाज यावा की या श्लोकामध्ये दिलं काय, सांगतात काय, एवढीच आम्ही त्याची तारीफ करतो आहोत. दुसऱ्या याच्यात सांगतात की सत्पुरुषाचा संग प्राप्त करा, भगवंताबद्दल दृढ भक्ती उत्पन्न होऊ द्या, शमदमादी गुणांना उत्पन्न करा, सकाम कर्माचा त्याग करा, सद्गुरूला शरण जा, प्रतिदिन त्यांची सेवा करा, एकमात्र ब्रह्माच्या ज्ञानाची प्रार्थना करा, ज्याला आम्ही प्रणव साधना म्हणतो, आणि वेदांताचं उपनिषदाचं श्रवण करा. नंतर म्हणे महावाक्याचा विचार करा. हा दुसरा झाला श्लोक. दुसरे 8 झाले. हे तिसरे 8 महावाक्याचा विचार करा, वेदांत पक्षाचा आधार घ्या, श्रुतीचा आधार घ्या, दुस्तर्काचा म्हणजे वाईट तर्क, योग्य तर्क जे नाही त्याचा आश्रय घेऊ नका. श्रुतीच्या अनुसार, उपनिषदाच्या अनुसार, शास्त्राच्या अनुसार चिंतन करा. मीच ब्रह्म आहे ही भावना प्रतिदिन दृढ करा. अभिमानाचा त्याग करा. मी देह आहे या भावाचा त्याग करा. विद्वानांच्या बरोबर विवाद करू नका. नंतरच्या श्लोकामध्ये सांगितलंय की भूक तहानेला व्याधी समजून त्याचं ट्रीटमेंट उपाय करा, त्याच्याकरता भिक्षारूपी औषधीचा प्रयोग करा. त्या काळाला संन्यासी लोक भिक्षा मागायला जात होते, भिक्षेवर त्यांचा निर्वाह होता, त्याप्रमाणे त्यांना उपदेश दिलेला आहे.
स्वादिष्ट जेवणाची इच्छा करू नका. प्रारब्धवशात जे प्राप्त होईल त्यात संतुष्ट राहा. सर्दी गरमी आणि इतर द्वंद्वामध्ये सहिष्णुता ठेवा. वृथा वायफळ बळबळ करू नका. सर्वांपासून असंग राहा. लोकांच्या कृपेला निष्ठुरतापूर्वक त्याग करा. काही कोणी दिला आम्हाला तर त्याचा त्याग जो आहे तो करा असं म्हणतात. एकांतात नंतरच्या लास्ट श्लोकामध्ये म्हणतात की एकांतात सुखपूर्वक राहावं. परब्रह्मात आपलं चित्त लावावं. मी पूर्ण आहे या वाक्याचा अर्थ चांगल्या रीतीने त्याचं चिंतन करावं. सर्व दृश्य जगताचा बाद करावा. संचित कर्माचा ज्ञानाच्या दृष्टीने विलय करावा. पुढील कर्माशी लिप्त होऊ नये आणि प्रारब्ध कर्माचा भोग करू नये. प्रारब्ध कर्माला संपवावं, एक्झॉस्ट. आणि परब्रह्मानी आपलं चित्त भरून जावं, म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं त्यामध्ये आम्ही काय व्हावं तर म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही स्थित व्हावं. अशा प्रकारचे जे आहे ते उपदेश या ठिकाणी आपल्याला मिळतात जेव्हा आम्ही याला पाहायला जातो. आता याच्यानंतर आम्हाला जे आहे ते थोडी चांगली कल्पना येते की याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि हे वेदांताचं आहे का असं कोणी विचारेल याच्याकरता. का म्हणजे बरेचसे जे आहे ते व्यवहारामध्ये कसं राहावं असं दिलंय. कर्मात कसं राहावं अशा प्रकारची चिंतन या ठिकाणी आहे. त्याला तुम्ही वेदांत म्हणता का तर म्हणे हो हा वेदांतच आहे. हे स्तोत्र जे आहे ते वेदांताचंच आहे. कारण त्याच्यामध्ये जे आहे प्रणव उपासना सांगितलेली आहे. अहम ब्रह्मास्मी यात राहावं, यात स्थित व्हा असं शेवटी जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता हे साधनेबद्दल जेव्हा आम्ही पाहतो, आता अशा प्रकारची साधना आम्हाला करायची तर हे पंचकम का घेतलं गेलं त्याचं कारण असं की ही जी साधना पुष्कळशी दिलेली आहे या ठिकाणी ती आम्हाला फॉलो करायची, ती आम्हाला आत्मसात करायची आहे. आणि ते आत्मसात करणं जरुरी आहे. कारण की जोपर्यंत चित्तशुद्धी होणार नाही तोपर्यंत पुढचा कार्यभाग होणार नाही. तर म्हणून चित्तशुद्धी, प्युरिटी ऑफ माइंड आणि विषयाची स्पष्टता, ज्ञानाची स्पष्टता, या दोन गोष्टी या पंचकामधनं आम्हाला ज्या आहे त्या मिळतील, मिळायला हव्या, निश्चितच मिळतील. आणि याचा आम्ही जितका खोल अभ्यास करू तेवढंच आम्हाला त्या ठिकाणी समाधान लाभेल. आता साधन केल्याशिवाय साधन बिना साध्य न प्राप्त होते. साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. साध्यते अनय इति साधना. साधना यासाठीच करायची की साध्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे, गंतव्याला आम्हाला त्या ठिकाणी पोचलं पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की गंतव्य दोनच आहे. प्युरिटी ऑफ माइंड इज द फर्स्ट अँड क्लॅरिटी ऑफ नॉलेज इज सेकंड. ही जी स्पिरिच्युअल जर्नी आहे, ही जी जर्नी बॅक टू होम आहे, स्वस्वरूपाकडे ही जर्नी आहे. आम्ही जीपीएस आजकाल लावतो कुठे जायचं असेल तर की अरे जीपीएस लावून चला म्हणजे चुकणार नाही. तसं हा पंचकम सुद्धा आमचा जीपीएस आहे. गुरु पोझिशनिंग सिस्टीम अशा प्रकारचा सुद्धा उल्लेख आहे, किंवा गॉड पोझिशनिंग सिस्टीम तिथपर्यंत पोचायचं असा हा जीपीएस आहे. एक मनुष्य होता, तो विचारत होता दुसऱ्या मनुष्याला की तो आला होता बाहेरून आणि विचारत होता की हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो, असं त्या एका मनुष्याला तिथे विचारत होता गाडीमध्ये बसून. तर तो प्रत्येक वेळेस नाही म्हणत होता की हे मला माहित नाही, कुणीकडे जातो म्हणे मी त्या रस्त्याला गेलो नाही, इकडचा रस्ता कुठे जातो म्हणे नाही मला माहित नाही त्याच्याबद्दल, मी तिकडे गेलो नाही. मग शेवटी तो थोडा कंटाळला, रागवला. तो म्हणाला की अरे तुला काही माहित नाही, तू काही सांगतच नाही, हे काय म्हणून, मूर्ख आहे म्हणे तू, असं म्हणाला. मग त्यांनी म्हटलं तर दुसऱ्या माणसाने म्हटलं की हो म्हणे बट आय एम नॉट लॉस्ट, सो आय नो माय पाथ, where I have to go and what I have to do and where I have to reach. हे साधन पंचकम आम्हाला रस्त्यावर ठेवतं. हे आमचं जीपीएस आहे. आम्हाला हे आय एम लॉस अशा प्रकारचं होऊ देत नाही. कन्फ्युजन या ठिकाणी जी आहे ती होऊ देत नाही, कारण ही औपनिषदिक साधना आहे.
ही वेदांतिक साधना आहे, ही अद्वैतिक साधना आहे. ही उपासना जी आहे ती अद्वैत तत्वाला पोचवते आम्हाला. अद्वैत साधना आम्हाला माहिती की वारेवा दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधासितव्य, आणि हे सर्व याच्यामध्ये जे आहे पंचकम मध्ये जे आहे ते सर्व या ठिकाणी येतात. म्हणजे आमचं जे गंतव्य आहे, अवेकनिंग टू ए न्यू डायमेन्शन ऑफ कॉन्शियसनेस, असं एक जे आहे ते गंतव्य सांगितलेलं आहे की आमचं काय लक्ष आहे, आमचा काय उद्देश आहे. त्यामुळे आमची जी सध्याची जी अवेकनिंग आमची आहे, आम्ही जागृत अवस्थेमध्ये आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला एक नवीन जागृत अवस्था अशी माहीत पडेल. न्यू डायमेन्शन्स ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे नवीन नाही आहे ती, त्याचं नवीन डायमेन्शन आम्हाला कळेल की अरे ह्या जागृतीला काय म्हणतात, म्हणून अनुभव काय आहे, अनुभव कसा असतो. अनुभव सुख ज्याचे तो जाणे, बोलता नाही अबोलणे. हे जे न्यू डायमेन्शन ऑफ कॉन्शियसनेस आहे, जे गंतव्य आहे, हे गंतव्याकरता जाण्याकरता हा जो जीपीएस आम्ही या ठिकाणी वापरतो आहोत, त्याच्यावर जर मी बरोबर चालत राहिलो तर आम्ही लॉस्टही होणार नाही, ट्रेकही आमचा गडबड होणार नाही, आणि मी बरोबर आम्ही जे आहे ते पुढे जाऊ. अशा प्रकारे सांगितलं की 5 श्लोकामध्ये ही जी साधना सांगितली, आणि प्रत्येक श्लोकात 8 स्टेप्स सांगितलेल्या आहे, आणि टोटल जे आहे ते 40 स्टेप्स आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते ह्याच्यामध्ये सुद्धा एक सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते वेदांतिक श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते बरोबर रोड मॅप अशा प्रकारचा मिळतो. साइन पोस्ट जे आहे ह्या बरोबर आम्हाला मार्गदर्शन करतात की आम्हाला पुढे जायचं आहे, म्हणून त्या सर्व कशा आहे म्हणजे त्या सिक्वेन्स मध्ये आहे. तर आमची जी साधना आहे ह्यामध्ये कशी साधना आहे म्हणजे प्रिपरेशन असते. तर या पहिल्या ज्या 12 स्टेप्स आहे या प्रिपरेशनच्याच आहे. त्याच्यानंतर मग आपलं प्रोफाऊंड प्रोसेस ऑफ सेल्फ इन्क्वायरी, मी कोण त्याच्याबद्दलचं जे आहे ते ज्ञान ते त्याच्यानंतर आलेलं आहे याच्यावर. आणि त्याच्यानंतर निधिध्यासित म्हणजे असिम्युलेशन ऑफ इंटिग्रेशन, की मी तोच आहे याच्याबद्दलचं जे आहे ते पचणं. एखादं जे आहे ते अन्न खातो आम्ही, आणि खाल्ल्यानंतर ते जेव्हा पचतं, अंगांग होतं, अंगात भिनतं, तशा प्रकारची ती स्थिती निधिध्यासित कल्मिनेशन, त्याच्यामध्ये आम्ही विरून जातो शेवटी. तर ह्या सर्व स्टेप्स ह्याच्यामध्ये आम्हाला दिसतील. म्हणजे श्रवणाचा उद्देश काय असतो, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती असते की मी कोण हे माहिती करतो. मननाचा काय उद्देश आहे, मननेन म्हणजे संशय त्याच्यातले सर्व माहीत पडत दूर होतात, त्याला मनन म्हणतात. निधिध्यासन मध्ये काय होतं म्हणजे त्या वासना ज्या आहेत त्या सर्व जातात त्या ठिकाणी, त्याची निवृत्ती होते. आणि त्याची निवृत्ती झाली म्हणजे आमच्या ज्या हॅबिच्युअल एरर किंवा आमच्या ज्या वासना आहे, ज्याला आम्ही म्हणतो की ज्यांना आम्ही धर्मम नचमे प्रवृत्ती, की आम्हाला माहिती आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे, काय योग्य आणि काय अयोग्य, तरी पण आम्ही अयोग्यतेकडे जातो. हे जी आमची वासना आहे, हे जी हॅबिच्युअल एरर आहे, ही कशी तर म्हणे ही जी आहे ते सर्व कर्मयोगानी, उपासनेनी, ध्यानानी, नामजपानी, जपतपानी, श्रवणानी, मननानी, निधिध्यासनानी जाते. हे सर्व जे आहे ते आपल्याला या पंचकम मध्ये मिळेल असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. असं हे सर्व आहे. आता असं सर्व करताना सुद्धा आम्हाला असं माहित पडेल की नाही आमचे ऑब्स्टिकल जात नाहीये, मग काय करायचं. आमच्या अडचणी म्हणजे उपासना मार्गातल्या अडचणी अजूनही जात नाहीये. आम्हाला त्या रस्त्यामध्ये येतात आणि आमची उपासना त्याप्रमाणे जशी व्हायला हवी तशी होत नाही, तर काय करायचं. त्याच्याकरता सुद्धा त्यांनी असं दिलंय की तुम्ही जे आहे ते भगवंताला प्रार्थना करा, कारण भगवंताच्या कृपेशिवाय आमचा मार्ग पूर्ण होणार नाही, हे सुद्धा पंचकम म्हणतं या ठिकाणी. म्हणजे टू इन्व्होक द ब्लेसिंग ऑफ लॉर्ड. पण ते आमच्या प्रेयर्स कशा पाहिजे, त्या इंटेन्स पाहिजे. अनुदिन तापे तापलो रामराया जसं होतं समर्थांचं, त्यांना जे आहे ते इंटेन्स फिलिंग झालं होतं त्यावेळेस, की अरे माझं काम का होत नाही म्हणून प्रेयर करत होते, कासावीस झालेले होते. प्रेयर्स जे आहे ते आमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं नाही,
आत्मपदाची प्राप्ती व्हावी याच्याकरता जे इंटेन्स फिलिंग आहे त्या प्रेयर्स, तर अशा प्रेयर्स त्या ठिकाणी व्हाव्या की आम्हाला जे आहे ते काय करावं, तर म्हणजे आत्मकल्याणाची प्राप्ती व्हावी, लोककल्याणाची आमची वासना राहू दे, धर्माने चालण्याची वासना राहू दे, आणि आत्मपदाचा आम्हाला जो अनुभव हो, याच फक्त जे आहे ते प्रेयर्स मध्ये येतील, बाकी आणखीन काही येणार नाही. आणि हे कसं होईल, म्हणजे असं नाही होणार आहे की एक तास सकाळी एक तास संध्याकाळी बसले त्यांनी होईल, किंवा दर रविवारी बसले, दर रविवारी जे आहे ती उपासना चाललेली आहे त्यांनी होईल, त्यामुळे असं नाही आहे या ठिकाणी. म्हणजे तो एटिट्यूड त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करावा लागेल जो साधनेमध्ये सांगितलेला आहे. हा एटिट्यूड अत्यंत आवश्यक आहे. एक उदाहरण असं आहे की एखादा व्हायलिन वाजवतो, व्हायलिनिस्ट ज्याला आपण म्हणतो, आता तो नुसतंच जर व्हायलिन घेऊन फिरत असेल आणि व्हायलिन त्याला जसं वाजवायला हवं तसं वाजवता नसेल येत, तर आम्ही त्याला काय म्हणणार, व्हायलिन कॅरियरच म्हणू. तर तशाच प्रकारचा साधना मार्ग आहे या ठिकाणी. साधना मार्गामध्ये पूर्ण सिरियस राहून ते साधनेचं ज्याच्याकरता आहे साध्य, ते साध्य आम्हाला जो पण होत नाही, आणि ते साध्य केव्हा होईल, तर म्हणजे ते ॲटिट्यूड त्याप्रमाणे केला तरच होईल. नुसतंच त्याला दुरून पाहिलं, डिस्टन्स ठेवलं आमच्या उपासनेमध्ये आणि आमच्यामध्ये, आणि विषयाशी आम्ही सख्य ठेवलं, 23 घंटे आम्ही विषयात राहिलो आणि 1 घंटा जे आहे ते साधनेमध्ये राहिलो, किंवा आणखीन जास्त म्हणूया, तर त्यांनी नाही काम होणार आहे. म्हणजे दॅट ॲटिट्यूड हॅज टू बी क्रिएटेड, दॅट ही साधना जी आहे, म्हणजे प्रत्येक प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म जे आहे ते काय आहे, इट इज ए वर्शिप टू द गॉड. ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलेलं आहे की ही जी आहे ती कर्मपूजा आहे ही ईश्वराची. अशा प्रकारेच त्या ठिकाणी साधना होऊ शकेल की जेव्हा जेव्हा आम्हाला जे आहे ते विचार आमच्या मनामध्ये येतील, जे पोषक विचार असतील, श्रवण मनन निध्यासनाला, नामस्मरणाला, जपाला तपाला, ते पोषक विचार त्या ठिकाणी भलेही एक्सचेंज होऊ देत. म्हणजे कधी तुम्ही जप करताय, कधी तुम्ही तप करताय, कधी तुम्ही भजन करताय, कधी तुम्ही कीर्तन करताय, कधी तुम्ही व्याख्यान करता आहात, प्रवचन करता आहात, असं मला म्हणायचं. तर त्या ठिकाणी बदल होऊ दे, पण विषय एकच राहो, म्हणजे डिस्कनेक्ट नाही होणार आम्ही आपल्या विषयापासून, असं हे पंचकम आम्हाला सांगतं या ठिकाणी, की कशाही प्रकारे जे आहे ते यू रिमेन कनेक्टेड विथ ए सिमिलर काइंड ऑफ थॉट्स. भगवंताशी कनेक्ट राहा आणि डिस्कनेक्ट नका होऊ. दॅट इज व्हॉट द ॲटिट्यूड इज, अँड दॅट इज व्हॉट दी साधना इज. आता आम्ही दासबोध वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, एकनाथी भागवत आणि बरेचसे आमच्याकडे ग्रंथ आहे. तर पुष्कळ काय होतं की अरे तुझं इतकं मोठं असतं, कधी कधी त्याचीच उशी करून घेतो की काय आपण, इतके मोठे ग्रंथ असतात ते. तर नाही, ते ग्रंथ जे आहे खूप मोठे, त्या ठिकाणी आम्हाला कंटाळा येतो ते वाचायचा, माहीत नाही ते संपतील नाही संपणार, म्हणून आम्हाला ते जमत नाही त्याचं पारायण करणं, त्याला वाचणं. पण हे कसं आहे वेदांत पंचकम, तर म्हणे हे शॉर्ट टेक्स्ट आहे. म्हणजे हे जरी शॉर्ट टेक्स्ट असलं तरी आकाशा एवढं तत्वज्ञान याच्यामध्ये आहे. शॉर्ट जरी असेल तरी डेप्थ त्याची डीप आहे. म्हणजे समजा कोणी असं म्हणेल की बा आम्हाला जे आहे ते वेद कळत नाही, किंवा मोठे मोठे ग्रंथ आम्हाला कळत नाही, वेदांत काय, साधना काय, उद्देश काय, सर्व काही याच्यामध्ये दिलंय, आणि आम्ही सर्व वाचण्याचा उद्देश काय असतो, तर म्हणे सुखाय कर्मादि करोती लोका, सुखाच्या पाठीमागे आम्ही सर्वच दौडत आहोत, आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते आम्ही शास्त्राचा जो आहे तो अभ्यास करतो. तर मला असं म्हणायचं या ठिकाणी की समजा आपल्याला जर असं वाटलं की बाबा नाही, हे जे आहे ते फार मोठं आहे, जे मोठे मोठे ग्रंथ आहेत ते नाही नका पाहू, तर हे लहान ग्रंथ आहे, कमीत कमी हा लहान ग्रंथच पहा, एवढाच जरी तुम्ही पाहिला तरी तुमचं काम होऊन जाईल, असंही वेदांत पंचकमच्या भाष्यकार म्हणतात की नुसतंच वेदांत पंचकमच पहा, तेच गिळवा, तेच सतत त्याचं चिंतन करत राहा, त्याप्रमाणे चालत राहा, तर तुम्हाला कोणताही आणखीन ग्रंथ जरी नाही वाचला तरी तुमचं काम होईल, अशा प्रकारे.
आता ह्या ठिकाणी लिहिलंय वेदो नित्य मदीयताम. पहिल्या श्लोकामध्ये जो आहे तो वेदो नित्य अधियताम, म्हणजे जे आहे ते अधियताम म्हणजे स्टडी करायचा, अभ्यास करायचा. आणि कसा करायचा तर म्हणे नित्य करायचा, म्हणजे संडे टू संडे नाही. नेहमीच आपलं उद्देश आमच्या समोर असायला हवा. दॅट इज नित्यम. पुष्कळ वेळा आपण पाहतो की जे आहे ते प्रार्थना करतो, उपासना करतो, आणि समजा ती जर रेग्युलर नाही झाली तर एखाद वेळेस ती प्रार्थना आम्ही विसरतो. पण समजा तर 4 दिवस सुट्टी झाली प्रार्थनेला तर ती प्रार्थना थोडीशी चुकते की अरे काय होतं तिथे. तर जिथे विसर पडलेला असतो त्या ठिकाणी भगवंत नसतो आणि विषय समोर असतो, आणि त्या विषयापुढे म्हणजे संसारापुढे येणं म्हणजे हे एक प्रकारचं ऑब्स्टिकलच आहे. संसार विषय आम्हाला असं सांगतात की अरे हे कर ते कर, हे राहील ते राहील, आणि त्याच्यामुळे काय होतं की आमचं जे आहे ते भगवंताशी त्या ठिकाणी तादात्म्य जे आहे ते राहत नाही. म्हणून इथे लिहिलंय की वेदो नित्यम. आता कोणी असं म्हणेल की बाबा वेदो नित्यम तुम्ही म्हणता ठीक आहे, पण आता वेद काय आम्हाला हे माहितच नाही, संस्कृत आम्हाला समजत नाही, संस्कृत पासून आम्ही खूप दूर आहोत. मग भगवंतानी खूप सुंदर व्यवस्था करून ठेवली की प्रत्येक रिजनल भाषेमध्ये संत वाङ्मय त्यांनी जे आहे विपुल प्रमाणामध्ये करून ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या भाषेमध्ये जे आहे संत वाङ्मय पाहायला गेलं ते उच्च कोटीचं आहे. ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज, एकाहून एक एक या ठिकाणी जे आहे संत वाङ्मय आम्हाला मिळतो. मग हे काय आहे तर म्हणे हे सुद्धा जे आहे ते वेदांताचं सारच सर्व सांगतं. भगवद्गीता काय आहे तर म्हणे इसेन्स ऑफ वेदा आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना, म्हणजे दुग्धम गीतामृतम महत, ते दूध आहे म्हणजे ते इसेन्स आहे. भागवत काय आहे म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं पकलेलं फळ आहे वेदाचं. भागवताचा आपण आस्वाद घ्या. रामचरित मानस काय म्हणजे रामचरित पूर्ण उत्तर हिंदुस्थानामध्ये रामचरित मानस जे आहे ते गावागावांमध्ये वर्षानुवर्ष वाचलं जात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हणजे वेदांतच आहे. अशा प्रकारचं संत साहित्य आम्हाला अवेलेबल आहे. आणि असं जे आम्हाला अवेलेबल आहे ते याच्यामध्ये जे आहे ते आम्ही काय करावं तर म्हणजे आम्ही जे आहे ते हा वेदच आहे. कारण वेदाचं जे कंटेंट्स आहे ते कंटेंट्स याच्यामध्ये आहे. वेदाचा जो उद्देश आहे तो याच्यामध्ये आहे. करायचं काय आहे तर म्हणे अधियता म्हणजे शुड बी स्टडीड. आणि धी शब्द आलाय. धी शब्द काय आहे तर म्हणे हा बुद्धी आहे. तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड की काय दिलंय वेदामध्ये, काय दिलंय, त्याचं सार काय आहे. त्यामुळे मग असं मी व्हाय वी शुड वेदा रीड वेदा, वेदो नित्य अरियता, म्हणजे हे सर्व आम्ही स्पिरिच्युअल स्क्रिप्चर जे आहे म्हणजे शास्त्र जे आहे ते आम्ही का वाचावं. आता शास्त्र का वाचावं त्याचं उत्तर अशाही प्रकारचं शास्त्रकारांनी दिलेलं आहे की म्हणजे एखादं वॉशिंग मशीन तुम्ही आणता, मग त्या वॉशिंग मशीन बद्दल काय असतं म्हणजे एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतं. मग त्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअलच्या पहिले तुम्ही वाचून घेता की काय काय याच्यामध्ये आहे, कशा प्रकारची बटन आहे, कुठे कनेक्शन आहे, काय करायचं आहे, कोणतं व्होल्टेज आहे, काय आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही जे आहे ते वॉशिंग मशीन चालवता. तसंच हे सुद्धा देहाचं मशीन आम्हाला भगवंताने दिलेलं आहे. ही देह यंत्रणा सुद्धा जी आहे ती एक प्रकारचं मशीनच आहे, यंत्रच आहे. आणि इन्स्ट्रक्शन टू धिस मॅन्युअल इज वेदा, संत वाङ्मय. जेवढे की आमचे ग्रंथ आहेत ते सर्व काय म्हणजे याचं इन्स्ट्रक्शन आहे की याच्यामध्ये जसं सर्व दिलेलं असतं त्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये, ते कोणत्या कंपनीने बनवलं, कुठे बनवलं, कसं झालं, काय करायचं, किती दिवस चालेल, काय होईल. तर असं सुद्धा सर्व याच्यामध्ये जीव, जगत आणि जगदीश्वर सर्वात जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काही जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जगदीश्वर म्हणजे काय, क्रिएटर कोण आहे, देहाला आम्ही कसं ठेवावं, कसं राहावं आम्ही या ठिकाणी, आणि कशा प्रकारे त्याचा आम्ही सांभाळ करावा, हे सर्व ह्या वेदोचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि त्याचा सांभाळ आम्ही ह्या यंत्रणेचा कसा करावा. जसं एखादा कापसाचा कोण असतो म्हणजे कापसाचा एक व्यापारी असतो, आणि तो व्यापारी काय करतो म्हणजे तो व्यापारी कापसाला पाण्यापासून वाचवतो आणि आगीपासून वाचवतो.
तर तशाच प्रकारचं जे आहे ते साधना पंचकम वाचून त्याप्रमाणे आम्ही फॉलो करून आम्ही आपल्या देहाला जे आहे ते वाचवावं, कुनीतीपासून वाचवावं, निषिद्ध कर्मापासून वाचवावं आणि त्याचा काय कशामध्ये त्याचा जो आहे तो कल्याण आहे ते कल्याण त्याप्रमाणे करावं, असे हे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आम्हाला या ठिकाणी जे मिळतं. आणि वेदो नित्य मदीयताम, वेदोचा हेही आहे की त्या काळाला सर्व आम जनता ज्याला आम्ही म्हणतो, सर्वसाधारण लोक जे आहे ते वेदाचा नित्य अभ्यास करत होते, यज्ञ याग सर्व करत होते. आणि म्हणून भगवान शंकराचार्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते वेदो नित्य असं लिहिलेलं आहे. म्हणजे वेद कसे तर म्हणे ते अपौरुषीय आहे. त्यामुळे अपौरुषीय म्हणजे काय, त्यामुळे जे आहे ते दृष्टा ऋषींना जे कानावर आले मंत्र ते त्यांनी त्या ठिकाणी उद्धरण केलं, ज्या ठिकाणी त्याला त्यांनी जे आहे ते वेद म्हटलंय. मंत्र आणि श्लोक मध्ये काय फरक, तर म्हणे श्लोक जे रचलेले असतात, रचयिता असतो, पण मंत्र कसे असतात म्हणजे ते जे आहे त्यांना दे रिव्हील्ड टू देअर इयर्स, म्हणजे त्यांना जे आहे ते कळतं, आवाज येतो असा, किंवा त्यांना जे आहे ते रिव्हील होतं की अच्छा हा मंत्र अशा प्रकारचा आहे. जसं एका उदाहरण जर घ्यायचं गेलं तर एखादं फळ आहे, फळ झाडातनं खाली पडतं. आता फळ झाडातनं खाली केव्हा पडतं म्हणजे जेव्हा ते पकतं तेव्हा पडतं. मग ते वर्षानुवर्ष पडत नव्हतं का, म्हणजे वर्षानुवर्ष पडत होतं, पण ते न्यूटनलाच कळलं की हा सिद्धांत आहे. तसंच त्या दृष्टा ऋषींना सुद्धा जे आहे, दृष्टा ऋषी त्या ठिकाणी होते, त्यांना भगवंताचा संदेश त्या ठिकाणी कळला आणि तो जो आपल्या समोर आला त्याला त्यांनी जे आहे ते म्हटलंय वेदो नित्य मदीयता, म्हणजे वेदो नित्यम अधियता. हे वेद जे आहे ते काय करतात, हे अध्यात्म ग्रंथ जे आहेत ते आमचे काय करतात, त्यामुळे ते अतींद्र विशेषु वेद प्रमाणम, म्हणजे आपल्याला इंद्रियांचे जे विषय आहेत ते आम्हाला सायन्समध्ये सर्वदूर समजतात, त्यांच्यामध्ये दिवसेदिवस प्रगती पण होत पाहिलेली मी पाहतो. पण हा जो वेदामधला विषय आहे, वेदांत शास्त्र उपनिषद प्रमाण जे उपनिषदामध्ये दिलेलं आहे, हे कसं आहे तर म्हणजे ह्याच्यामध्ये काही परिवर्तन नाहीये. अतींद्रिय विशेष याच्यामध्ये काही पुढे आणखीन प्रोग्रेस झालाय असं नाहीये. तर असे हे वेद आहे की म्हणजे जे अनादी आहे, अनंत आहे, अपौरुषीय आहे. तर ही जी आमची बुद्धी आहे, ही बुद्धी आता अधियता म्हटल्यानंतर अभ्यास करायचा कशाला बुद्धीने करायचा, त्यामुळे संसार विषय ओळखण्याकरता, संसाराचे विषय ओळखण्याकरता, म्हणजे तुम्ही डॉक्टर झालो तर डॉक्टरीचं मला ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेव्हाच त्या ठिकाणी जे आहे ते डॉक्टरचं ज्ञान झालं आणि ट्रेनिंग झालं. तर तसंच ह्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते वेदो नित्य मदीयता, म्हणजे काय आहे की तुम्ही वेदांचा, स्क्रिप्चरचा, शास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर, म्हणजे जसं डॉक्टरीचा अभ्यास केल्यावर डॉक्टर झाला, तसंच वेदांचा अभ्यास केल्यानंतर, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर जे आहे ते म्हणजे सर्वात पहिलं स्टेप काय झालं की तुम्ही जे आहे ते श्रवणम, तर सर्वात पहिल्यांदा काय करा, तुम्ही जो आहे तो हा अभ्यास पहिले करा. म्हणजे हा अभ्यास जो आहे तो अतींद्रिय विषयाच्या अनुभवाकरता आहे. अभ्यास करणं, चिंतन करणं आणि नंतर अनुभव घेणं, आणि शेवटी हा अभ्यास जो आहे तो बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे शेवटी आपल्याला अनुभवच त्या ठिकाणी येईल. बुद्धी तुम्हाला दारापर्यंत घेऊन जाईल या अध्यात्म दाराच्या. मग ती बुद्धी दारापर्यंत घेऊन जायला तुम्ही काय करायचं तर म्हणे वेदो नित्यम अहियता, रोज त्याचा जो आहे तुम्ही काय करा, म्हणजे रोज जो आहे तो तुम्ही अभ्यास करा. म्हणजे इथे या ठिकाणी पारायण, वेद पठण अशा प्रकारचं नाही सांगितलंय. रिमूव्ह रॉंग थिंकिंग, भ्रमनिराश, तुमचा भ्रम जो आहे त्याचा निराश झाला पाहिजे. भ्रम जितका आहे आपल्याला सृष्टीमध्ये, त्या भ्रमाचा समजून घेणं पाहिजे की हा भ्रम आहे, आणि मग त्याचा निराश करणं, हे या पंचकम मध्ये दिलेलं आहे.
आणि मग एकदा तुम्ही समजला की काय आहे तर ते करेक्शन जे आहे ते रिस्टार्ट इन द सेन्स की त्याचं कन्व्हिक्शन करायचं परत की हो बा नाही, हे खरं नाहीये, हे खरं आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. आता पहिले तर समजला पाहिजे की ब्रह्मसत्य म्हणजे जगन मिथ्या म्हणजे काय. ते समजल्यानंतर आमची दृष्टी काय होती, आता खरी दृष्टी काय आहे, आणि त्या खरी दृष्टीचं आम्हाला जे आहे ते अवलोकन झाल्यानंतर ते कन्व्हिक्शन त्या ठिकाणी होत आहे की नाही होते. कारण की आमची इंद्रिय कशी आहे तर म्हणजे आवर सेन्सेस आर फिटेड विथ आउटसाइड वर्ल्ड. फळांची खाणी व्यतृणत स्वयंभू, म्हणजे अशा प्रकारचं आहे की ते आमची इंद्रिय जे आहे ते बाह्य दर्शनाकरताच जे आहे ते बाह्य रसा करताच जे आहे त्याचा उपयोगच तशा प्रकारे भगवंतानी दाखवला आहे. म्हणजे त्याचं फंक्शनिंग अशाच प्रकारचं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग ते इंद्रिय काय करतात की दे ब्रिंग ऑल काइंड ऑफ डाटा टू अस. म्हणजे थ्रू नोज, म्हणजे टेस्ट असेल त्या ठिकाणी, स्मेल असेल, हिअरिंग असेल, साऊंड असेल, म्हणजे सर्व नवीन नवीन जे आहे ते रोज आम्हाला जे आहे ते हे इंद्रिय काय करतात, नवीन नवीन डाटा घेऊन येतात. आता डिजिटल डाटा येतोय आजकाल, डिजिटल इन्फॉर्मेशन ते विचारू नका. म्हणजे असं त्या संतांनी असं म्हटलेलं आहे की लाईफ हॅज बिकम मिझरेबली कम्फर्टेबल. लाईफ, मी परत रिपीट करतो की लाईफ हॅज बिकम मिझरेबली कम्फर्टेबल. म्हणजे डिजिटल वर्ल्ड मध्ये कशी आमची स्थिती आहे, म्हणजे ही स्थिती जी आहे ती अगदी अचूक ह्या शब्दांमध्ये आपल्याला कळते की आमचे कम्फर्ट्स वाढले आणि आमचं दुःख वाढलं. सुख काय झालं तर म्हणजे सुख कमी झालं. म्हणजे माणूस इकडे उदाहरण जर द्यायचं गेलं तर माणूस मृत्यूशय्येवर आहे, अजून तो गेलेला नाहीये. सिरियस सिच्युएशन मध्ये राहायची शक्यता त्याची फार कमी आहे. पण त्याच वेळेस मेसेज कंडोलेन्सेस जे आहे त्या डिजिटल वर्ल्ड मध्ये येऊन जातात. हा अजून पूर्ण त्याला डिक्लेअर अजून केलेलं नाहीये. लाईफ हॅज बिकम मिझरेबली कम्फर्टेबल म्हणायचं एक एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं पुढे. तर अभ्यास करायचा, वेदो नित्यम अधियता. कोणीतरी असं म्हटलं की बा मी जो आहे भगवद्गीतेचं जे आहे ते 10 वेळा जे आहे ते पारायण केलंय किंवा 50 वेळा पारायण केलंय, 100 वेळा पारायण केलंय, मला गीता पूर्ण जी आहे ती मुखोद्गत आहे. पण मग त्याला असं विचारलं जातं की संतांनी जर असं विचारलं की लेट गीता गो वन्स थ्रू युअर लाईफ, असं आहे का, मग त्या ठिकाणी तो चूप राहतो. कारण गीतेप्रमाणे जे आहे ते कन्व्हिक्शन झालेलं नाहीये, आचरण झालेलं नाहीये, अनुभव आलेला नाहीये, लाईफस्टाईल बनवलेली नाहीये, उपनिषदक लाईफस्टाईल झालेली नाहीये त्या ठिकाणी. तर म्हणून जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे अभ्यासाचं. नित्यमधियता, एखादं पुस्तक आम्ही घ्यावं, दासबोध घ्यावा, ज्ञानेश्वरी घ्यावी, त्याला पूर्ण वाचावी, त्याचं चिंतन करावं, आणि मग ते झाल्यानंतर दुसरा ग्रंथ आम्ही त्या ठिकाणी घ्यावा. म्हणजे आमच्या लहानपणी असं होतं, विचारलं जातं की आजकाल कोणत्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करता. आता डिजिटल वर्ल्ड मध्ये तसं राहिलेलं नाहीये. तसं आहे, कमी ऐकू येत असं म्हणूया आपण. तर सांगत तात्पर्य असं की अभ्यासाचं महत्व, नित्यम अधियताम, ग्रंथांचा अभ्यास आम्ही रोज करावा. आणि आमचा गोल इतका उंच हवा की असं नको वाटायला की केव्हा आम्ही पोचलो, आम्ही जे आहे ते हे झालो, काय झालो, म्हणजे जे आहे ते स्लो झालो. गोल शुड बी सो हाय, म्हणजे साधना काय होईल की साधना त्या उंचीला पोहोचेल. नुसतंच आम्हाला आमच्या मनासारखं झालं संसारामध्ये काहीतरी, किंवा म्हटलं अरे नाही परमेश्वराची कृपा आहे आमच्यावर, हे सर्व ह्याच्यामुळे झालं, दासबोधामुळे झालं, ज्ञानेश्वरीमुळे झालं, किंवा आम्ही थोडे शांत झालो, तर ती शांतता जी आम्हाला दासबोधामुळे मिळाली, ज्ञानेश्वरीमुळे मिळाली, असं नाहीये. ती साधना मग त्या उंचीला पोचलेली नाहीये. पंचकामध्ये असं आलेलं आहे, आत्मेच्छा व्यवसीयता ह्याच श्लोकामध्ये आहे की जे इच्छा करायची कशाची, तर म्हणे आत्मतत्वाचीच इच्छा करायची की मी आत्मतत्व आहे, त्याच्या खाली आणखीन काही नाही. त्याच्या खाली जरी आम्हाला व्यवहारामध्ये संसारामध्ये शांती मिळाली तर तसंच होईल की एखाद्या राजाने काय केलं तर म्हणे एका एका जंगलामध्ये राहणाऱ्या मनुष्यावर तो खूप खूप खुश झाला काही कारणाने, तर त्यांनी त्याला एक जंगल देऊन दिलं, चंदनाची झाडं तिथे होती,
आणि मग काहीतरी 2-4 वर्षांनी परत तो पाहायला गेला. राजा त्याला विचारायला की काय झालं, कसं काय तुझं म्हणून वगैरे पाहायला गेला. त्यांनी काय केलं, मग चंदनाची सर्व लाकडं जी त्यांनी झाडं तोडली आणि त्याची त्यांनी राख केली. आणि मग राजाने विचारलं की अरे हे सर्व झाडं कुठे गेली, काय झालं. तर म्हणे नाही, म्हणे ते चारकोल मध्ये जे आहे ते जास्त फायदा आहे या झाडांपेक्षा, म्हणून मी त्याप्रमाणे त्याला चारकोल त्याच्यातनं जे आहे ते घेतला गेला. तर असं नको की वी आर इंडल्जिंग इन द प्लेझर्स, आणि मग आम्ही जर प्लेझर्स मध्ये जर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आहार निद्रा भय मैथून, तर मग एनिमल्स मध्ये आमच्यामध्ये काही फरक नाहीये. ते सुद्धा आहार निद्रा भय मैथून आहे ना, आमचे सुद्धा आहार निद्रा भय मैथून. मग त्याचं स्टडी नाहीये. वेदो नित्य मर्यादा त्या ठिकाणी नाही झालं. आणि ही वेदो नित्य मर्यादा अभ्यासाची जी स्टेप आहे ती जीवनाच्या सुरुवातीची स्टेप सुद्धा त्याच्याशी कंपॅरिझन केलंय की ब्रह्मचारी जीवन जे असतं ते काय करतात. म्हणजे ब्रह्मचारी जीवन गुरुकुलामध्ये जाऊन जो अभ्यास करतात स्क्रिप्चरचा, शास्त्राचा जो अभ्यास करतात, तशाच प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी जणू काही त्याच्याशी कम्पेअर केलंय. आणि म्हणून त्यांनी सुरुवातच केली याच्यातनं की वेदो नित्य नित्यम अधियता. आता जर गुरुकुलामधनं तो मनुष्य मुलगा जो आहे तो शिक्षण घेऊन आल्यानंतर काय करतो, म्हणजे तदुदितम कर्म स्वनुष्ठीयता, त्याच्यानंतर जे आहे तो कर्मामध्ये येईल. त्याच्यानंतर तो गृहस्थाश्रमामध्ये येईल. तर गृहस्थाश्रमाची सुरुवात जिथं होते, ज्याला कर्माचं त्यांनी या ठिकाणी जे आहे ते की कर्म कसं करायचं ह्याच्याबद्दलचे हे सर्व आहे की तदुदितम म्हणजे त्याच्यानंतर तद उदितम तद कथितम, तशा प्रकारे तद उदितम म्हणजे तदुदितम म्हणजे त्यानुसार. कशाच्या अनुसार, जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, जो तुम्ही इंटेन्स अभ्यास केलेला आहे, गुरुकुली राहून जो मुलांनी अभ्यास केलेला आहे, किंवा आम्ही जे आहे जो अध्यात्माचा अभ्यास केलेला आहे या ठिकाणी, किंवा कोणताही आपण अभ्यास करतो, त्या अभ्यासामधनं जे आहे ते जे आपल्याला निष्पन्न होतं, जे काही त्यातनं चांगलं निघतं, त्याप्रमाणे आम्ही जे कार्य करतो तद उदितम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयता, की त्याप्रमाणे जे आहे ते आम्ही कर्म या ठिकाणी करावं. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये कर्माचा पूर्ण सिद्धांत कर्मयोग जो आपल्या 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे, त्या कर्माबद्दलच जणू वर्णन केलेलं आहे की ह्या कर्माचा भाग या ठिकाणी कसा आला आहे. म्हणजे तदुदितम कर्मस्वनुष्ठीयता म्हणजे कर्माचं अनुष्ठान करा. तेनेशस्य विधेयता वपचिती, भगवंताला भगवंताला अर्पण करून, भगवंताची पूजा करून, कर्मच भगवंताची पूजा आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते काय हवी, दृष्टी हवी. आणि काम्य मतिस्तज्जता म्हणजे सेल्फिश काम जे आहे, कार्य जे आहे, जो कर्म आहे, त्यज्यताम की त्याला हे करावं, त्याग करावा त्याचा. आणि पापोघम परिधूयता, पापोघम म्हणजे ओघ, पापोघम पापाची ओझी, पापाचे हिप्स, अशी ओझी जी आहे परिधूयता, पापकर्माची जे आहे त्याला आम्ही वॉश अवे करावं, परिधूयता. आणि भवसुखे दोषोन संधीयता, भवसुख संसारातलं सुख जे आहे ते कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, केव्हा मिळतो, त्यांनी काय होतं, ते किती वेळ राहतो, त्याच्यामध्ये सुख आहे का फक्त, की आणखीन काही त्याच्यामध्ये दुःखही सामील आहे, अशा प्रकारचं जे आहे ते किती वेळ ते राहतं. दोषो अनुसंधीयता, त्या कर्मातले दोष जे आहे, कर्म करताना संसारामध्ये राहून जे की आम्हाला मिळतं त्याचं अनुसंधान करायचं, त्या दोषाचं, अशा प्रकारचे कर्माचं या ठिकाणी जे पूर्ण विवेचन केलेलं आहे, कर्मयोगच या ठिकाणी केलेला आहे, दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्मेच्छा व्यवसायता म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये सांगितलं की कर्म जरी तुम्ही करा तर असं करा की फक्त तुमची इच्छा त्या ठिकाणी राहील. आम्ही कर्म करतो, इच्छेनुसार कर्म करतो, आम्हाला काहीतरी इच्छा असते त्याप्रमाणे आम्ही कर्म करतो. त्या ठिकाणी कर्माबद्दल सांगितलंय की आत्मच जे आहे, आत्म्याची आम्ही इच्छा ठेवावी, मला आत्म्याचा अनुभव व्हावा, अशा प्रकारचं आत्मेच्छा व्यवसीयताम, त्याचीच फक्त जे आहे आम्ही इच्छा करावी. निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता, लागलीच जो आहे ते काय करावं, अशा सर्व कर्म जे आहे ते करायचं. आणि हे कर्म केल्यानंतर काय करायचं, निजग्रहा, स्वतःचं घर पूर्ण म्हणजे लागलीच, इमिजिएटली, अर्जंटली
विनिर्गम्यता. गम्यता म्हणजे जाणं, आणि निर्गम्यता म्हणजे बाहेर जाणं. एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाणं असं नाहीये. निर्गम्यता, बाहेर जायचं, आणि विनिर्गम्यता, परत यायचं नाही. म्हणजे हे सुद्धा कर्मामध्येच आलं की तुम्ही जे आहे ते आपलं घर सोडून जे आहे ते बाहेर जा. आता घर सोडून बाहेर जायचा काय अर्थ या ठिकाणी? लागलीच जा, घर सोडून जा, आणि असं जा की परत येऊ नका. म्हणजे धोबी का कुत्ता घरकानं घाट का, असं नाही झालं पाहिजे की तिकडचेही नाही इकडचेही नाही. तिकडे गेल्यावर पश्चाताप झाला, आता इकडे येऊ शकत नाही, असं नाही. विनिर्गम्यता म्हणजे जे आहे ते परत इथे घरी यायचं नाही. मग आता असं कोणतं घर आहे की ज्या ठिकाणी मी परत यायचं नाही असं आम्हाला संत सांगतात शंकराचार्य. तर त्या ठिकाणी जो आहे तो अर्थ त्यांनी अशा प्रकारे केलाय की हे सुद्धा कर्म आहे की देही असता विधेय स्थितीनं जिताच मी मेलो. आणि कसं झालं तर म्हणजे गुरुरायाचा हस्त धरून मी परभुवना गेलो. तर गुरुच्या कृपेमुळे काय झालं की निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता, म्हणजे स्वतःचं घर त्या ठिकाणी जे आहे ते सोडलं. म्हणजे हा देह जे आहे ते असून देहाचा निराश केला, आणि देहाचा निराश झाला म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी अशा प्रकारे अभ्यास करून गृहस्थाश्रमामध्ये कर्माचा अशा आश्रय घेऊन अशा प्रकारे कर्म करून तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे आहे ते स्वतःचं घर सोडा. अशा प्रकारचे यांनी या ठिकाणी उपदेश आपल्याला केला आहे. आता आपण जे आहे ते तदुदितम कर्मस्वनुष्ठीयता या श्लोकाचा अर्थ आपण अशा प्रकारे पाहिला की श्लोकाचं का सांगितलं हे सर्व की कर्माबद्दलच विवेचन आहे. सर्व एक दुसऱ्याला जुळलेले, आणि हे अत्यंत आवश्यक आहे की एकदा तुम्ही अभ्यास केल्यानंतर अध्यात्माचा तुम्ही कर्मामध्ये कसं राहायचं हे अत्यंत फारच महत्वाचं आहे. कर्माचं तसं राहू शकलं आणि तुम्ही काय फायदा. तर म्हणून पुढे जे आहे ते तदुदितम कर्म स्वनुष्ठीयता. आणि तदुदितम म्हणजे हे जे औपनिषदिक तत्वज्ञान आहे, हा जो महामार्ग दाखवला आहे साधन पंचकर्मी, हे जे सायन्स पोस्ट या ठिकाणी दाखवलेले आहे, हा जो रोड मॅप आहे, ही जी GPS आहे, याला बरोबर घेऊन गृहस्थाश्रमामध्ये किंवा गृहस्थाश्रमाकडे वाटचाल करा. अशा प्रकारचं म्हणतात कर्मस्वनुष्ठीयता. आणि तदुदितम म्हणजे काय की अज्ञान जायचं, अभ्यास करायचा, आणि ज्ञान समोर यायचं. तर हे अत्यंत आवश्यक आहे. काय होतं की आम्ही जेव्हा अध्यात्माचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला अज्ञान असतं, माहित नसतं काय करायचं काय नाही, खरं खोटं काय आहे, देव काय आम्ही काय वगैरे. म्हणजे काय की इकडे काही लोक असे असतात की त्यांना इकडे यायची इच्छाच नाही. त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही आपलं आपल्याजवळ ठेवायची, आम्हाला काही मतलब नाही. दे डोंट बिलीव्ह इन दॅट. वन अज्ञान. दुसरं अज्ञान काय आहे तर म्हणजे त्या अज्ञानामध्ये जे आहे आम्हाला असं वाटतं की काहीतरी आम्हाला कळलं पाहिजे की हे जे आहे ते अध्यात्माचं गौडबंगाल काय आहे. मग तो अध्यात्माकडे तो वळतो, मग तो काय करतो, अभ्यास करतो. पण होतं काय की त्याला सर्व बरोबर समजत नाही, तो अभ्यास करतो, मग तो गेप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता मी गेपचं सांगतो की पुढे पुढे गेप आहे. एकदा अज्ञान आहे की तो इकडे येतच नाही, दुसरं अज्ञान आहे की तो प्रयत्न करतो पण त्याला गेप आहे की त्याला पूर्ण समजत नाही, मग गुरुकडून तो समजून घेतो. हा गुरुकडून समजल्यानंतर तो गेप पूर्ण होतो, मग दुसरा गेप होतो की त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. हा दुसरा गेप येतो त्या ठिकाणी. आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर काय होतं की इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर अनुभव यायला जो आहे तो वेळ लागतो. अभ्यासेन तो कोणतेय वैराग्याने च ग्रह्यते. तदुदितमचा अर्थ जो आहे या ठिकाणी हा आहे की हे तद उदितम, हे उदित केव्हा होईल, हे उदित केव्हा होईल जेव्हा की तुमचा अभ्यास त्या ठिकाणी जो कसा असेल तो पूर्ण असेल. अभ्यास आवश्यक आहे. नुसता अभ्यास झाल्यानंतर त्याला नीट समजल्यानंतर आमचे सर्व संशय दूर झाल्यानंतर औपनिषदिक वे ऑफ लाईफ आमचं आहे की नाही, लाईफस्टाईल आहे की नाही हे पाहणं जरुरी आहे. म्हणजे काय होईल की स्लोली अनवॉन्टेड थॉट जे आहे ते जातील हळूहळू. आणि नंतर काय होईल की मग आमची जे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे जे विषयामध्ये जे आहे ज्या ठिकाणी आम्हाला अहंकार असतो, काहीतरी कमवल्यासारखं वाटतं, आम्ही त्याच्या पाठीमागे असतो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर त्या ठिकाणी असतात, ही जी सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आहे ती काय होईल की ती हळूहळू कमी होईल. आणि जसं पण काय करायला हवं याच्याकरता तर म्हणजे परीक्षेच्या वेळेस जसा मुलगा अभ्यास करतो परीक्षेचा, त्याला आणखीन काही सुचत नाही, परीक्षा जवळ आल्यानंतर तो फक्त परीक्षेचा अभ्यास करतो, पण तसंच जो आहे ते या ठिकाणी वेदो नित्यमधीयता अशा प्रकारचा अभ्यास
अशा प्रकारचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी होईल, तरच मग तदुदितम, वेदो नित्यमध्ये मदीयताम तदुदितम, तदुदितम तेव्हाच होईल जेव्हा की जे आहे अशा प्रकारची प्रसिद्धी असेल. आणि तदुदितम झाल्यानंतर जे आहे ते काय आहे, तर म्हणे कर्मस्वनुष्ठीयता. कर्म जे आहे ते तुम्ही कर्म त्या ठिकाणी जे आहे कर्माचं अनुष्ठान त्या ठिकाणी तुम्ही करा. म्हणजे काय झालं की कर्तव्य कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि निषिद्ध कर्म. म्हणजे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे, हे तुमचे कर्तव्य कर्मामध्ये येतात. आणि काम्य कर्म, काहीतरी कामना ठेवून कर्म करणं, आणि निषिद्ध कर्म की जे करायला नको ते करायचं. म्हणजे शास्त्र मला काय सांगतो कर्माबद्दल, आता सर्व कर्माबद्दलचं विवेचन पुढे येणार आहे. आणि ते अत्यंत आवश्यक आहे आपल्याकरता. मी समजतो की ते कर्मामध्ये आम्ही सर्वच आहो, बांधलेले आहो कर्माने, असं म्हणायला हरकत नाही. त्या कर्माने बांधलेलं आहो हे समजणं, त्या कर्मामधनं दूर होणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून पंचमहायज्ञ जे शास्त्राने दिलेले आहे, ते पंचमहायज्ञ जरी नाव जरी मोठं असेल आणि ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ जरी म्हणत असलो, तरी त्याचे अर्थ जे आहे ते आमच्या निकटचे, आमच्या व्यवहारामध्ये जे आम्हाला येतात रोज, म्हणजे आमच्या अनुभवाला येतात, असं मला म्हणायचं आहे. की ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, की म्हणजे तुम्ही स्वतः योग गुरुकडे जा, योग्य ज्ञान प्रतिपादन करा आणि ते ज्ञान जे आहे ते दुसऱ्याला द्या. स्वतः ब्रह्माचा अनुभव घ्या आणि दुसऱ्याला तो ज्ञान द्या. अशा प्रकारचं त्याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे, जे या ठिकाणी जे आहे ते सर्वसाधारण आपल्याला समोर दिसतच आहे. आणि दुसरं आहे देवयज्ञ. आणि देवयज्ञ म्हणजे देवाने जे केलेलं आहे, प्रकृतीने जे केलेलं आहे, त्याचा आम्ही सांभाळ करावा. पर्यावरणचं फॉर एक्झाम्पल आहे, प्रकृतीच्या नियमाने आम्ही चालावं, अशा प्रकारचं तो हे आहे कर्म. आणि पितृयज्ञ म्हणजे आमच्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांचा आम्ही सांभाळ करावा, त्यांचं लक्ष ठेवावं. जितकं होईल तितकं त्यांना जे आहे ते आम्ही ज्या प्रकारे आमचं कर्तव्य आहे ते पूर्ण करावं, तो पितृयज्ञ झाला. आणि मनुष्ययज्ञ म्हणजे सोसायटीची आमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे सोसायटीबद्दल, बरोबर, त्या सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सोसायटी अँड टू टेक केअर ऑफ द सोसायटी. आणि त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही आमची मूल्य जी आहे ती योग्य अशी मूल्य जर समोर दाखवली गेली आणि त्याप्रमाणे आम्ही जर कार्य केलं, तर तो आमचा मनुष्ययज्ञ होतो, गृहयज्ञ होतो. आणि भूतयज्ञ म्हणजे जितके काही एनिमल्स आहे, बर्ड्स आहे, इतर जीव जंतू आहे, त्यांना आम्ही काय पोषण करू शकतो, त्यांचं पोषण करावं. अशा प्रकारे पंचमहायज्ञ जे आहे ते कर्मामध्ये सांगितलेले आहे. हे जे आहे ते 3ऱ्या चॅप्टरमध्ये भगवद्गीतेच्या ते आलेलं आहे. पण आमचं काय होतं, आता आम्ही काय कर्म करतो, त्यामुळे आम्ही कर्म करतो लायकिंग आणि डिसलायकिंग प्रमाणे. आम्हाला जे आवडतं ते आम्ही कर्म करतो, जे आम्हाला आवडत नाही ते आम्ही करत नाही. आणि जेव्हा करत नाही तेव्हा आम्ही आपले जे आहे ते तर्क समोर ठेवतो. समजा आता मंदिरात नसेल जायचं आम्हाला दर्शनाला, आम्ही म्हणू की गॉड इज एव्हरीवेअर, मंदिरात कशाला जायचं, मग आम्हाला जाऊ द्या, काही हरकत नाही. तर असं नाही, लाईक डिसलाईक प्रमाणे कार्य न करायचं. आता कर्म स्वनुष्ठीयता, कर्माचं अनुष्ठान जे करायचं आहे ते आपल्याला वेदाचा अभ्यास करून, म्हणजे अध्यात्माचा अभ्यास करून, जो आहे ते संत वाङ्मयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे जे आहे ते कर्म करायचं आहे. तर म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की बरोबर वेदांताप्रमाणे जर आम्ही कार्य केलं आणि लाईक डिसलाईक जर आम्ही मग काय बाजूला ठेवले, मग काय होईल, तुम्ही लाईक डिसलाईक त्यामध्ये न्यूट्रलाइज होतील. लाईक डिसलाईक न्यूट्रलाइज होतील आणि नियतम कुरु कर्माणी, अशा प्रकारचं जे आहे ते योग्य कार्य करणं. आता म्हणजे असं की तसं नाही करणार आम्ही की जाना आम्ही धर्मम नचमे प्रवृत्ती. मला धर्म माहिती आहे पण मला जे आहे ते प्रवृत्ती त्याच्याकडे होत नाही. मला माहिती आहे की हे कार्य चूक आहे, मला माहिती आहे की ह्या विषयामध्ये मी बांधलो गेलेलो आहे, मला माहिती आहे की सिगरेट पिणं योग्य नाही, दारू पिणं योग्य नाही, असं मला माहिती आहे. त्यांनी त्रास होतो, लोकांना त्रास होतो, मला त्रास होतो, हे सर्व माहिती आहे. पण जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती आणि जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, मी त्या बाजूलाच जातो. अशा प्रकारचं जे वचन आहे, तर मग याच्यावरनं मग योग्य कर्म कशाला म्हणायचं, तर म्हणजे जे शास्त्र सांगतं त्याला योग्य कर्म म्हणायचं. शास्त्र तुम्हाला पदोपदी जे आहे ते पदोपदी त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन हे करत असतं, त्याच्याकडे पाहायला हवं. म्हणून त्यांनी वेदो नित्य मर्यादा म्हटलेलं आहे, की नित्य मर्यादा म्हटलं. आणि ज्या मार्गाने वडील लोक गेले तो मार्ग आम्ही धरायचा, हे दुसरं योग्य कर्माचं
लक्षण त्यांनी सांगितलं. जे ज्ञानेश्वर महाराजांनी पण लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोरे लावावे. हे जे सांगितलंय त्यांनी की जे जसे वडीलधारी मंडळी गेले त्याप्रमाणे आम्ही त्याला योग्य कर्म ते म्हणतो. यक्ष युधिष्ठिराच्या संवादामध्ये यक्षाने युधिष्ठिराला हा प्रश्न विचारला होता की योग्य मार्ग कोणता. युधिष्ठिराने त्याचा जबाब हा दिला होता, संतोधिक. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्ही जावं. याला त्यांनी काय सांगितलं तर म्हणे जे आहे तो योग्य मार्ग आहे. हा योग्य मार्ग घेऊन काय होईल तर म्हणे हा योग्य मार्ग घेऊन चित्तशुद्धी होईल. साधनाच्या वरच्या लेवलला आम्ही या ठिकाणी पोचू. तर चित्ताचं जे चित्तशुद्धी आहे, चित्तशुद्धी त्याप्रमाणे जे आहे ते होत राहिले. अशा प्रकारे स्वनुष्ठीयताम आणि तेने शस्य विधीयताम अपचिती. अपचितीचा अर्थ पूजा होतो. अपचिती म्हणजे पूजा करणं, वर्शिप टू गॉड, म्हणजे विदाउट एक्सपेक्टेशन अँड जस्ट टू प्लीज द गॉड. मला प्लीज होण्याकरता नाही, मला सुख व्हावं म्हणून नाही, भगवंताला सुख व्हावं, शास्त्राप्रमाणे चालावं, त्यामध्ये काही एक्सपेक्टेशन नसावं. कर्मपूजा असावी ती, त्याला ते अर्पण असावं. कसं समजायचं की ईश्वराला मिळत पोचलं म्हणून. त्यामुळे आम्ही जर त्यावेळेस समाधानी असू, शांत असू तर समजायचं की ईश्वराला पोचलं, ईश्वर प्लीज झाला. आम्ही जर असमाधी असू, असमाधानी असू, आमच्यामध्ये जर गिल्टी कॉन्शियस असेल तर समजायचं की नाही ते कार्य जे आहे ते वर्शिप टू गॉड झालेलं नाहीये. पुढे काय तर म्हणे, पुढे असं आहे की योग्य कार्य केव्हा होईल तर म्हणे लाईक डिसलाइकिंग त्याच्यामध्ये आहे का, माझी बायसनेस आहे का, माझा त्या ठिकाणी जो आहे राग आहे का, अनुराग आहे का, द्वेष आहे का. आणि तसं जर नसेल तर मग ते एक क्षण भगवंताची पूजा झाली. आणि त्याच्यामध्ये माझा काहीतरी त्या ठिकाणी हे असेल प्लस मायनस तर म्हणे काय होईल तर म्हणे जे आहे ते याचा अर्थ हा झाला की भगवंताची पूजा नाही झाली. म्हणून रागद्वेष त्या ठिकाणी नको त्या कार्यामध्ये. आणि सेल्फिशनेस टू गिव्ह अप. आता असं जर तुम्ही म्हणता की डॉक्टर साहेब तुम्ही तर फार असं की अगदी स्ट्रिक्ट सांगून राहिला सर्व काही की असं सर्व व्हायला पाहिजे म्हणून असं व्यवहारामध्ये होतं का. म्हणजे नाही, अध्यात्म मला असं सांगतो की तसं होऊ शकतं. आमची ही मतीच नाहीये की आम्ही असं करू शकतो. इथं सुरुवात आहे, कन्व्हिक्शनच नाहीये की नाही असं होऊ शकतं म्हणून. मग तिथेच आम्ही फसतो, तिथेच आम्ही घसरतो, तिथेच खाली येतो की नाही असं नाही होऊ शकत. व्यवहारामध्ये अशा प्रकारचं नाही करता. कामिनी कांचन कीर्ती हे जे आहे हे मनामध्ये जे आहे ते आमच्या सतत असतं. आणि आमचं मन जे आहे त्याच्यावरती येणं आम्हाला कठीण होतं. अध्यात्माच्या लेवलला येणं आम्हाला कठीण असल्यामुळे, मनाच्या लेवलला त्या ठिकाणी जे आहे ते असल्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे असं वाटतं की नाही हे तर सर्व जे आहे ते नुसत्याच गोष्टी शास्त्रामध्ये लिहिलंय, प्रवचनं दिली जातात, लोक माना डोलवतात, हाव हाव करतात, बाकी सर्व जग तर आणखीन रसातळाला चाललंय उलट. तुम्ही काय म्हणता. तर नाही, आम्हाला जर आम्ही सिरियस असू, संत जसे सिरियस होते, रामदास स्वामी सिरियस होते, त्यांना जे आहे ते असं वाटत होतं की नाही त्यांचं मन शुद्ध झालं. तर ज्याचं मन त्या लेवलला असेल की नाही बा मला ते हवंच, तर ते काय होईल की म्हणजे त्याचं कनेक्शन भगवंताशी होईल, त्याचं मन शुद्ध होईल आणि त्याची साधना जी आहे ती वरच्या लेवलला जाईल. आणि एकच गोष्ट आता सांगून फक्त मी या ठिकाणी थांबतो. कर्माचं आपलं विवेचन पुढे चालू राहील. हे कार्य करणं म्हणजे कसं आहे तर हे जसं भेट असतं, VAT व्हॅल्युएटेड टेक्स्ट, तशा प्रकारचं आहे की कर्म आम्ही करायचं, पण कर्म जे आहे ते सोनेरी कर्म करा. सोनेरी कर्म करा म्हणजे काय की म्हणजे भगवंताला अर्पण करणं, याला सोनेरी कर्म म्हणतात. हेच भेट आहे. म्हणजे जे आहे ते कर्म तुम्ही करता आणि भगवंताचं त्या ठिकाणी जे आहे ते वर्शिप करता आहात, म्हणजे भगवंताची पूजा करता, भगवंताला समर्पण करता आहात आणि ते लेजिटिमेट करता आहात. त्याला काय म्हणतात तर म्हणे VAT, म्हणजे कर्माला सोनेरी करणं, म्हणजे कर्माला ऑर्नामेंटल करणं, याला म्हणतात कर्माची पूजा. आपण पुढे चालू ठेवूया. आता मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.
हरि ओम तत्सत. सद्गुरुवे नमः. श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकाच चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना माझं नम्र अभिवादन. मध्यंतरी प्रवासात असल्यामुळे आपल्या आत्मषटकाच्या चिंतनात जरा खंड पडला, त्याच्याबद्दल क्षमस्व. आपण विचार करीत आहोत की विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम या पंक्तीचा विचार करत आहोत आत्मषटकाच्या 6व्या कडव्यामध्ये. अहम निर्विकल्पो निराकार रूपो याचा विचार आपण केला. आणि त्याच्या पुढे आहे विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. त्यात विभू या शब्दाचा सुद्धा आपण विचार केला. विभू म्हणजे त्याचे संस्कृत शब्दकोशात असलेले अर्थ पण आपण पाहिले. इथे आपण एक साधा जो अर्थ आहे तो विचार करून घेऊया की शब्दाचा अर्थ विभू म्हणजे पसरलेला, व्यापलेला. व्यापणे म्हणजे जे काही अवकाश म्हणजे पोकळी अवेलेबल असेल त्यात सगळीकडे भरलेला असणे, पसरलेला असणे. गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की ही जी पोकळी आहे ही कुठून आली, म्हणजेच आकाश हे कुठून आलं. याच्यामधली जी आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेले जो क्रम आहे त्याच्याप्रमाणे आधी फक्त एक तर ब्रह्मच होतं. आणि ते ब्रह्मच ज्यावेळी एकोहम बहुस्यामीचा विचार करून झालं त्यावेळी ही 5 तत्व महाभूत ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आकाश, वायू, तेज, आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी, अशी पंचतत्व नंतर आली. म्हणजे आकाश सुद्धा ब्रह्माच्या नंतर होतं, फक्त ब्रह्मच तेव्हा होतं एकटं. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ही पोकळी सुद्धा ही नंतर आलेली आहे. म्हणून विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणा म्हणताना हे सगळं नंतर जे झालं ते नंतर जे जे झालं, ही पंचतत्व झाली, पंचभूत झाली, त्रिगुण झाले आणि नंतर महाभूत, सगळी भूत निर्माण झाली, हे जग विश्व निर्माण झालं असं म्हटलं तर जो म्हणजे ज्याला त्याला अपराध म्हणतात, म्हणजे ज्याला जे खरं झालंच नाही त्या विश्वाबद्दल मध्ये सुद्धा हे सगळं नंतर झालेलं आहे, नंतरची कल्पना आहे. भगवंताची किंवा ईश्वराची किंवा ब्रह्माचं हे ईशण आहे, त्यांनी केलेली एक कर्तृत्व कल्पना आहे असं आपण म्हणूया. तर याचा अर्थ असा की विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, तर विभुर्व्याप्य सर्वत्र हे त्याच्यानंतर त्यांनीच निर्माण केलेलं जे जे आहे त्या प्रत्येकामध्ये मी आहेच. सगळ्या जे जे काही आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये तोच आहे. खरं म्हटलं तर त्याच्याशिवाय दुसरं नान्यन किंचित असते, माझ्याशिवाय दुसरं खरं काहीच नाही, असं एक उपनिषदामधलं वाक्य आहे. आणि मग ज्ञानदेव सुद्धा म्हणतात भरला हरी घनदाट दिसे. त्यांना असा प्रत्यय येतो की अरे मी सर्वत्र घनदाट भरलेलो आहे.
कुठेही जागा नाही. म्हणजे गंमत अशी की एक भूमितीतलं उदाहरण घ्यायचं झालं तर एक वर्तुळ असतं आणि मग दुसरं वर्तुळ असतं, मग तिसरं वर्तुळ असतं, चौथं वर्तुळ असतं. अशी जर वर्तुळ सगळी जर एकत्र एकमेकाला जोडली तर त्या वर्तुळांच्या मध्ये सुद्धा काही स्पेस अशी असते जी रिकामी असते, तिथे वर्तुळ नसतं. तर ब्रह्माचं असं नाहीये. ब्रह्म हा षटकोन जर एकमेकाला लावले, हे जे षटकोन आहेत ते एकमेकाला जर लावत गेलो तर त्या षटकोनामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेस राहत नाही, सर्वत्र एकत्रच येतं. त्याप्रमाणे हे ब्रह्म जे आहे, ब्रह्मतत्व जे आहे, ज्ञान तत्व जे आहे, प्रज्ञानम ब्रह्म ज्याला म्हणतो, ते ब्रह्म ज्ञान हे सगळीकडे विपुलपणे समप्रमाणात सगळीकडे पसरलेला आहे. एखादा फुगा जर आपल्याला दिसला तर त्या फुगा जर आपण ज्यावेळी हवा भरतो त्यावेळी त्या फुग्यात हवा सर्वत्र पसरते. असं नाही की एकाच कोपऱ्यात गेली किंवा असं नाही, तर सगळं एक किंवा एखाद्या खोलीमध्ये आपण ज्यावेळी एखादा एअर फ्रेशनर वगैरे वापरतो तेव्हा त्या खोलीमधली जे सगळे जे अवकाश असतं, जागा असते, स्पेस असते, त्या सगळीमध्ये तो एकत्र पसरतो. तसा खरा मी जो आहे तो म्हणजेच आत्मा, म्हणजेच ब्रह्म, हा म्हणजेच चैतन्य. चैतन्य म्हणजे काय? कॉन्शियसनेस, जो ज्याला समजत, त्याला अवेअरनेस आहे. ते सगळीकडे सर्वत्र सम पसरलेलं आहे. डॉक्टर काका बऱ्याच वेळा प्रवचनांमध्ये मी 2-3 वेळा त्यांच्या प्रवचनात असं ऐकलंय की मी इथे खुर्चीवर बसून प्रवचन करतोय तर म्हणजे माझ्यामध्ये ब्रह्म जास्त आहे का, माझ्यात चैतन्य जास्त आहे का? तर असं नाही. ते सर्वत्र, हे सर्वत्र, ते म्हणत नाही मी, हे सर्वत्र सदा आणि समवस्थित आहे. यामध्ये आणखीन एक महत्वाचा परिणाम जोडलेला आहे, ते म्हणजे सदा. सदा म्हणजे नित्य. ब्रह्म कसं आहे? सर्वत्र सदा आणि सम. म्हणजेच चैतन्य जे आहे, हा जो कॉन्शियसनेस आहे तो ज्ञानमय आहे आणि तो सदा नित्य त्रिकाला बाधित कालातीत आहे. म्हणजे ब्रह्माच्या कोटीमध्ये काल ही संज्ञा खर तर अस्तित्वातच नाही. मी सदा आहे, होतो आणि आहे नाही, मी आहे, आहे आणि आहे. हे पण डॉक्टर काकांचंच वाक्य आहे. मी हे सर्वत्र किंवा हे सर्व ज्यावेळी शब्दात मांडतोय त्यावेळी आपल्याला वाटते की अरे, आपल्याला हे समजतंय, आपल्याला कळतंय हे काय चाललंय ते कळतंय. पण खरं म्हटलं तर आपल्याला अगदीच वरवर असं शाब्दिक ज्ञान होत आहे. कारण ही जी संबोधनं आहेत, ही जी आपल्याला माहिती तपशील किंवा हा जो आहे, ह्या वर सांगितलेली ही लक्षणं असलेली वस्तू आपल्याला खरी ह्या दृश्य जगतामध्ये स्वरूपामध्ये कधी दिसलेलीच नाहीये, कधी ऐकलेलीच नाहीये, कधी बोलण्यात येत नाही. आणि म्हणूनच याचा अर्थ बोलण्यात येत नाही वगैरे म्हणजे मग एवढे सगळे वेद आणि उपनिषद आहेत त्याच्यात सांगितलेलं आहे की असं आपण म्हणू नाही. ह्याचा अर्थ असा बोलण्यात येत नाही, ऐकण्यात येत नाही किंवा बघण्यात येत नाही. याचा अर्थ असा की आपल्याला इंद्रियांच्या मार्फत
जे काही दिसतं त्याच्यामध्ये ही वस्तू येत नाही. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यम असं भगवंताने गीतेमध्ये म्हटलंय. अशी फिजिक्सचे लॉज, क्वांटम थेअरीचे लॉज हे ज्यावेळी फेल होतात, अशी जी वस्तू आहे ती ही वस्तू असल्यामुळे तिचा अनुभव आल्याशिवाय, म्हणजे भगवंतानीच गीतेमध्ये म्हटलं आहे, 2व्या अध्यायातच म्हटलंय, आश्चर्यवत पश्यति कश्चिदैनम आश्चर्यवत वदति तथैव च अन्यम आश्चर्यवत तेनम अन्य शृणोति श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित. म्हणजे ऐकून सुद्धा ज्यावेळी आपल्याला काही कळत नाही किंवा आपल्याला जे काही समजतं ते बरोबर नसतं, त्यालाच आपण म्हणजे मी ह्याला वरवरच म्हणतो. आणि म्हणजे ह्याला असं म्हणतात की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाचा वाचा म्हटल्यानंतर आपण सगळं 5 इंद्रिय, सगळे ज्ञानेंद्रिय घेऊया, की यतो वाचा निवर्तन्ते, त्यावेळी हे यांचं काम संपतं. वाचा जिथपर्यंत पोचू शकत नाही, दृष्टी जोपर्यंत पोचू शकत नाही, जिव्हा, त्वचा, आपलं नाक, ह्या सगळ्यांची कामं जी आहेत ह्याच्या पलीकडे, ह्याच्या नंतर असं ती वस्तू असल्यामुळे त्यांचे जे गुणधर्म आहेत वगैरे हे फार त्रोटक आहेत आणि मर्यादित आहेत. मग मला हे तत्व समजायचं कसं? हे तत्व म्हणजेच हा आत्मा ब्रह्म, म्हणजेच खरा मी जो कोणी आहे, हा आत आत किती जरी गेलो, गुहायाम म्हटलेला आहे कठोपनिषदात ह्याला, तर तो खरा मी आपल्याला कसं कळणार? तर त्याच्यावरची कडी म्हणजे अध्यात्मशास्त्र इतकं फनी आहे या बाबतीत, की हा जो खरा मी आहे तो खरा नित्यप्राप्तच आहे. एव्हर, नाऊ अँड हिअर, नो वेअर नाही. विवेकानंदांना कोणातरी भेटायला गेलं आणखी ते म्हणाले की मला आता हा तुम्ही म्हणता हा गॉड सर्वत्र आहे, आणखी विभू व्याप्य आहे वगैरे. तर तो अमेरिकन माणूस होता, तो भेटायला गेला आणि त्यावेळी म्हणाला मला तर हा कोणी दिसत नाही, तुम्ही म्हणता सगळीकडे आहे आणखी असं आहे. तर नो वेअर, आय मीन कुठे नाहीच आहे म्हणून. तर विवेकानंद म्हणाले नाव नो व्हेअर मध्ये तुम्ही थोडस एक बदल करा. तो जो डब्ल्यू आहे व्हेअर मधला तो इकडे घ्या आणि इकडे नाव, आणि मग उरलेलं HERE म्हणजे हिअर, नाव अँड हिअर. इथे ह्या ठिकाणी आत्ता तो आहे आणि तोच मी आहे. अशी अशी आणि त्याच्यामुळेच आत्मषटकाचं महत्व ह्याच्यासाठी आहे की आपल्याला आत्मषटकामध्ये आचार्य मी कोण आहे हे सांगतायत. आणि मग त्यांनी 5 कडव्यामध्ये काय केलंय, आपलं अज्ञानाचं जे आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण हे दूर करायला सांगतायत. ते नाहीये, मी नाहीये, खरा मी तो नाहीये, म्हणून त्याच्याबद्दलचं एक वैराग्य घेऊन ते सगळं सोडून द्यायला सांगतायत. अज्ञानाचं आवरण हे साधनेने आणि भक्तीने दूर करून आपल्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती करून घ्यायची आहे, अपरोक्ष अनुभव घ्यायचा आहे. 6व्या अध्यायात भगवंत म्हणतात की आत्ताच डॉक्टर म्हणाले त्याच्याप्रमाणे असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे हे पराक्रमी अर्जुना, हे मन चंचल आणि आवरण्याला अत्यंत कठीण आहे, त्यात शंका नाही.
पण कौंतेया अभ्यासाने आणि वैराग्याने ते स्वाधीन ठेवता येते. असंयतात्मना योगो दुष्प्राप्य इति मे मती. व्यस्यात्मना तु कौंतेय व्यस्यात्मना तु यतता शक्यो अवाप्तुम उपायतः. असं 6व्या अध्यायाच पुढे म्हणतात. म्हणजे ज्याचं मन स्वाधीन नाही त्याला हा योग साधणं खूप कठीण आहे, असं माझं मत आहे. पण मन ताब्यात ठेवायला किंवा मन ताब्यात ठेवणाऱ्या पुरुषाला उपायाने आणि प्रयत्नाने हा योग साधणे शक्य आहे. आता आपला आज आता साधना पंचकमचा आता विचार झाला, चिंतन झालं, अभ्यास झाला, त्याला जोडून हे आत्मषटक आपण बोलतो आहोत, त्याच्याबद्दल विचार करतो आहोत. तर ह्याच्या दोन्ही स्तोत्रांमध्ये एक गंमत आहे की दोन्ही एकमेकाबरोबर जातात. म्हणजे असं की आत्मषटकामध्ये खरा मी कोण आहे याचा शेवटच्या कडव्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. आणि या सिद्धांत अनुभवण्यासाठी जी साधना भक्ती करायची आहे आणि त्याचं हे जे मार्गदर्शन आहे हे साधना पंचकम मध्ये केलेलं आहे. तर आपण चिंतन करत आहोत विभुव्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध. सदा मे समत्वम. मनुष्यपणामध्ये आपण जोपर्यंत आहोत, मानव देहामध्ये जोपर्यंत आहोत, तोपर्यंत आपल्याला जन्मतः मिळालेल्या काही ज्या शक्ती आहेत, बुद्धीची शक्ती आहे, त्या शक्त्या ह्यांचं एक काम आहे आणि त्या कामाच्या पलीकडे त्याच्या मर्यादाही आहेत. आणि त्यानुसार आपले सगळे व्यवहार आणि साधना हे चालणार जोपर्यंत आपण मनुष्य देहामध्ये आहोत तोपर्यंत. पूर्व सुकृताची जोडी असेल तर आपल्याला विठ्ठल आवडेल. हे पूर्व सुकृत हे आपल्या पुनर्जन्माचा आपला जो सिद्धांत आहे त्याच्याप्रमाणे हे ज्यावेळी पूर्व सुकृत येईल आणि आपल्याला मनुष्य जन्म मिळेल त्याच्याप्रमाणे ह्या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्याला बाहेर पडण्याची बुद्धी होईल आणि आपल्याला अध्यात्माकडे वळू आपण. आणि नंतर मग हे जे परम तत्व आहे, परमानंद, सच्चिदानंद, आपण मुळात कोण आहोत हे आपल्याला गवसेल. यातली जी सुखरूपता आहे म्हणजेच हा जो निरातिशय आनंद आहे, परमानंद आहे, ती पराकोटीची आहे आणि तो परमानंद मला मिळवायचा आहे. हे ज्यावेळी आपल्या क्षितिजावरती कुठेतरी उगवेल तिथून खरं म्हटलं तर अध्यात्माला सुरुवात होईल. पण मी असं म्हणतो की गमतीने आपण म्हणूया की टिळकांनी जसं म्हटलं त्याच्याप्रमाणे मी म्हणेन की मी मनुष्य म्हणून जन्माला जर आलोय तर माझा हा अध्यात्म किंवा हा मोक्ष मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जन्मसिद्ध अशासाठी की आम्हाला जर मनुष्य जन्म झालाय, नरदेहालाच हे फक्त शक्य होतं असं समर्थ म्हणतात, सगळेच जण म्हणतात. तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विधुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधा. एव्हानापर्यंत ह्या संबंध विवेचनातून आणि जे काही आपण आतापर्यंत चिंतन केलं त्या चिंतनानंतर मी खरा कोण आहे याचा अंदाज आपल्याला आला असावा. डॉक्टर काका यालाच म्हणतात
की आपल्याला इन्साइट आतापर्यंत एक अंतर्दृष्टी आलेली असली पाहिजे. हे सगळं काय आहे, हे कशाबद्दल बोलताय? म्हणजे मी आता काही लहान नाहीये, मी एवढ्या वयाचा झालो अजून अजून हे सगळं बोलतायत, हे सगळं मला नवीनच वाटतंय. हे अध्यात्म हे काय आहे? माझा विचार, मी कोण आहे? अरे हे सगळं हे हे सगळं जे आहे ते या वाचनानंतर इतक्या वर्षाच्या दर शुक्रवारी असो या दर रविवारी असो आणि त्याच्यानंतरच केलेले वेगवेगळे कार्यक्रम असो, या सगळ्या याच्यामधून मला एक अंदाज आणि अंतर्दृष्टी आलेली असली पाहिजे. आणि इथे साधना पंचकामचं काम सुरू होतं. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन आणि भक्ती, नामसाधना, हे सगळं निष्ठेने करायला पाहिजे. केलं म्हणजेच तरच हे आणखीन दृढ व्हायला पाहिजे. तोच विचार मनात सतत ठेवल्यानंतर हे शक्य आहे. किंवा एक वेळ अशी आली पाहिजे की तो विचार इतका तुमच्या मनात आला पाहिजे की ते विचार, बाकीचे विचार करायला किंवा ह्याला जागाच राहिले नाही पाहिजे. तुकाराम म्हणतात, काम क्रोधे घर केले रीते. कामक्रोध माझा, मी विठ्ठलाचं आणखीन ह्याच्यामध्ये इतका बुडलेलो आहे की माझ्या ब्रेन मध्ये आता काम, क्रोध किंवा इतर दुसऱ्या कल्पना यायला वेळच नाही. त्यांना सगळ्यांनी ते घर सोडून गेले. आणि वैराग्य येण्याचे गृह्यते म्हणजे हे सगळे काम, क्रोध जे आहेत हे वैराग्याने जाणार आहेत. आणि वैराग्याला अध्यात्मामध्ये पर्याय नाही. म्हणजे इकडे आपण हे सगळं वाचतोय आणि दुसरीकडे आपलं जीवन जे आहे ते अत्यंत वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या कर्मामध्ये आणखीन वेगळ्या कामक्रोधामध्ये घडलेलं आहे. तर ते सुसंगत नाहीये. त्यामुळे हे सगळं जोडीनेच जायला पाहिजे. आणि तरच आपण ह्या सर्वांचं अनुष्ठान अत्यंत निष्ठेने केल्यानंतरच खऱ्या मीपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आजची वेळ संपली. पुढच्या वेळेस आपण न मुक्ती न बंधा, न मुक्तीर न बंधा हे आपण घेऊया. आता आत्मशतक. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातु न वा पंचकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेष रागो न मे पंचको न मे लोभ मोह
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षात् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः